नमस्कार मित्रो, मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचे वास्तव या सीरीजमधील हा पुढचा म्हणजे 8व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत, की आज जी परिस्थिती वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी आम्ही आमच्याकडं काय करत असतो किंवा विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी काय करत असतो, तर ते जे वेगवेगळे उपक्रम आहेत याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण काही उपक्रमांबद्दल माहिती पाहिलेली आहे, जसे की हर शिक्षक मोहीम आम्ही राबवलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी दत्तक पालक योजना आम्ही कशी चालवतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता यामध्ये आपण पाहणार आहोत, की आमच्या महाविद्यालयामध्ये इतर कोणते उपक्रम आम्ही चालवतो किंवा चालवण्याचे खूप मोठे प्रयत्न करतो आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतो. आपणही आपल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकता. तर कोणते आहेत ते उपक्रम? या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आहे, तो जनरली प्रत्येक महाविद्यालयामध्ये असतो. परंतु त्या विभागाच्या मार्फत ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. यामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाबरोबरच इतरही काही स्पर्धांचे आयोजन आम्ही करत असतो. त्याला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळतो, परंतु हे करणं फार गरजेचं असतं. कारण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे. त्यापर्यंत पोहोचल्याशिवाय हे सगळे विभाग ॲक्टिव्ह होणार नाहीत. आमचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत. त्यानंतर बाहेर स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे, त्यांची प्रॅक्टिस करून घेणे. यावर्षी अनेक ज्या वादविवाद असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा झाल्या, या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्याचं काम या ठिकाणी या विभागामार्फत करण्यात येतं आणि अत्यंत चांगला सहभाग या विभागामार्फत इतर स्पर्धांना देखील आम्ही देत असतो. तर हा विभाग एक ॲक्टिव्ह विभाग या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. त्यामार्फत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही येत असतो. दुसरा एक ॲक्टिव्ह तसाच विभाग आहे या ठिकाणी क्रीडा विभाग. आमच्या महाविद्यालयातील क्रीडा विभाग हा फार ॲक्टिव्ह आहे. त्या विभागामार्फत अनेक स्पर्धांचे आयोजन केलं जातं. त्याचबरोबर विद्यापीठीय किंवा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत देखील आमचे विद्यार्थी गेलेले आहेत. तर या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे, त्यांचा व्यवस्थित अशा प्रकारची प्रॅक्टिस करून घेणे हे या विभागामार्फत केलं जातं आणि यामध्ये अनेक विद्यार्थी हे सहभागी असतात. याचं कारण असं आहे, कारण भरती जी आहे आता सध्या पोलीस भरती वगैरे चालू आहे, ते यासाठी विद्यार्थी तयारी करत असतात आणि त्यासाठी त्यांना शारीरिक क्षमता विकसित कराव्या लागतात. त्यामुळे या विभागाचं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या विभागामार्फत या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो किंवा आमच्या महाविद्यालयातील हा क्रीडा विभाग जो आहे तो अतिशय या ठिकाणी त्याला काय म्हणता येईल आपण ॲक्टिव्ह अशा प्रकारचा विभाग आहे. त्यानंतर पुढचा असाच महत्त्वाचा विभाग म्हणजे सीईजी सेल. सीईजी सेल म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स सेल. आता ही जी सेल आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची सेल आहे. या सेलच्या मार्फत महाराष्ट्र शासनानं जो करिअर कट्टा नावाचा उपक्रम राबवला होता, त्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं यासाठी एक मोठी कॅम्पेन या सेल मार्फत चालवली जाते आणि अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं जातं. जिल्हा स्तरावरचं एक बक्षीस देखील आम्हाला या सेलला मिळालेलं आहे. अशा पद्धतीने हा सेल जो आहे तो या ठिकाणी काम करतो. याच्यामध्ये अजून काय केलं जातं, तर पुस्तकांची उपलब्धता विद्यार्थ्यांना करून दिली जाते. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जी काही पुस्तकं लागतात, काही मार्गदर्शन देखील ठेवले जातात. आमचा असा मानस आहे की दर महिन्याला एक यावरती मार्गदर्शन ठेवावं, परंतु अजून आम्हाला ते शक्य झालेलं नाही. आम्ही त्यावरती काम करत आहोत, परंतु आम्ही वर्षामध्ये अनेक मार्गदर्शनं या ठिकाणी ठेवत असतो आणि मागच्या वर्षी आम्ही अविनाश धर्माधिकारी सरांना बोलावलं होतं. त्याला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला होता आणि त्यामुळं हा जो सेल आहे तो देखील एक ॲक्टिव्ह अशा प्रकारचा सेल आहे. यामार्फत देखील अनेक विद्यार्थी महाविद्यालयाशी आणि एकूणच या सगळ्या व्यवस्थेशी जोडले जातात. त्यावरती सुपरविजनचं काम या सेलमार्फत त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून हा सेल हा अत्यंत महत्त्वाचा आम्ही मानतो. त्यानंतर एक दुसरा जो कार्यक्रम आम्ही घेतो तो एक महामेळावा असतो किंवा त्याला मेगा मेळावा असं म्हणता येईल. विद्यार्थी दत्तक पालक शिक्षक महामेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असा एक मोठ्या उपक्रमांचा हा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही एक मोठा मेळावा घेतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांना बोलवतो, त्यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधतो आणि एकूणच अकॅडमिक ज्या गोष्टी आहेत त्यावरती चर्चा करतो. त्याच महामेळाव्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत, मग ते स्पोर्ट्समध्ये असो किंवा इकडं शैक्षणिक गुणवंत विद्यार्थी असो, या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसहित सत्कार केला जातो आणि म्हणून हा मेळावा आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी घेतो. एक मोठा मेळावा, महाविद्यालयाचा एक मोठा इव्हेंट त्या ठिकाणी असतो. या इव्हेंटमध्ये सगळे महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि इतर जे आहेत ते सगळे काम करतात आणि त्यातून हा मेळावा यशस्वी होत असतो. ही या ठिकाणी जी चित्र आहेत ही त्याच मेळाव्याची चित्र आहेत.
तुम्ही पाहू शकता की प्रचंड संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्याचबरोबर त्यांचे पालक देखील उपस्थित असतात. त्यानंतरचा उपक्रम आम्ही राबवतो तो म्हणजे ज्ञानदीप वार्षिकांक दरवर्षी आम्ही या ठिकाणी काढत असतो. हा जवळपास 2012 पासून सुरू असलेला वार्षिकांक आहे आणि एकही वर्ष खंड न पडता इव्हन कोविडच्या काळात देखील आम्ही हे वार्षिकांक काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्यांचं जे सृजनशील लेखन आहे त्याला चालना देण्यासाठी हे वार्षिकांक आम्ही काढत असतो. तर यातून देखील काही विद्यार्थी जे आहेत ते जोडले जातात. यावर्षी देखील आमचा एक चांगल्या प्रकारचा वार्षिकांक येणार आहे आणि त्याचं एक थीम देखील आम्ही तयार केलेला आहे आणि या थीमवरती विद्यार्थी काम करत आहेत. तर अशा पद्धतीने हा जो ज्ञानदीप आहे तो अंक देखील महत्त्वाचा आहे, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिण्याची सवय त्या ठिकाणी आम्ही लावत असतो. याच्यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तीनही भाषेमध्ये विद्यार्थी लिहित असतात. त्यानंतर पुढचा जो उपक्रम आहे त्या म्हणजे विभागांतर्गत कार्यक्रम. आता महाविद्यालयामध्ये जे अनेक वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागामार्फत वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन, उपक्रमांचं आयोजन केलं जातं त्या विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी. जसं की आता यावर्षी आम्ही सृजनशील लेखन यावरती एक कार्यशाळा घेतलेली आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. यामध्ये UG आणि PG दोन्ही विद्यार्थ्यांना आम्ही सहभागी करून घेतलेला आहे. त्यामुळं काय होतं की त्यांना कुठंतरी आपणही लिहिलं पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून हा सृजनशील लेखनावरचा आम्ही एक कार्यशाळा घेतली. त्यासाठी बाहेरून आम्ही सरांना बोलवलं किंवा साधन व्यक्ती म्हणून बोलवलं आणि चांगल्या पद्धतीने हा उपक्रम घेतला. त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम चालवले जातात आणि त्यामध्ये देखील विद्यार्थी सहभागी होतात. जसं इंग्रजी विभागाचा हा कम्युनिकेशन कोर्स जो आहे तो देखील यावर्षी चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळालं नाही. काही विद्यार्थ्यांनी सुरुवातीला नावनोंदणी केली, ते आले, परंतु नंतर त्या ठिकाणी ते आले नाही. तर याच्यावरती देखील आमचं काम सुरू आहे की काय विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहिजे आहे. त्यानंतर वेगवेगळ्या विभागामार्फत चर्चासत्र, कार्यशाळा आणि परिषदांचं आयोजन केलं जातं आणि या चर्चासत्र, परिषदांमध्ये विद्यार्थ्यांना अनिवार्य केलं जातं की तुम्ही आलंच पाहिजे. जसं की नुकतीच आमच्याकडं अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागाची एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये PGचे विद्यार्थी जे आहेत त्यांना आम्ही अनिवार्य केलं की तुम्हाला ही परिषद करणं कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने त्यांचा सहभाग वाढावा, त्यांना काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून वेगवेगळे विभाग हे कार्य करत असतात. त्यानंतर महत्त्वाचा विभाग महाविद्यालयातला तो म्हणजे NSS मार्फत देखील अनेक ॲक्टिव्हिटींचं आयोजन केलं जातं. वर्षभर त्यांचे उपक्रम असतात. त्याचबरोबर जे वार्षिक शिबिर आहे ज्याला आपण स्पेशल कॅम्प म्हणतो, तो स्पेशल कॅम्पसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि त्या पद्धतीनं ते कॅम्प जो आहे तो घेत असतात. यावर्षीचा कॅम्प देखील यशस्वीरित्या त्या ठिकाणी घेतला आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आम्ही स्वतः देखील त्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्यानंतर पुढचं एक आमच्याकडं समिती आहे, माजी विद्यार्थी समिती म्हणून, आणि त्या समितीमार्फत एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला जातो आणि यातून महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद राहावा आणि त्यांचा फायदा या ठिकाणी महाविद्यालयाला व्हावा, शिकत असलेले जे आजी विद्यार्थी आहेत त्यांना व्हावा, यासाठी हा मेळावा या ठिकाणी घेत असतो. दरवर्षी हा मेळावा आमच्याकडं त्या ठिकाणी घेतला जातो. त्यानंतर दुसरा उपक्रम जो आहे स्किल कोर्सेस. आता गव्हर्नमेंटनं काही स्किल कोर्सेसला मान्यता दिलेली आहे. आमच्याकडे सध्या 2 स्किल कोर्सेस आलेले आहेत. एक IT हेल्प डेस्क अटेंडंट आणि दुसरा या ठिकाणी अशाच प्रकारचा एक स्किल कोर्स आलेला आहे. तर हे 2 स्किल कोर्स आम्ही चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यातून जास्तीत जास्त जे गरजवंत विद्यार्थी आहेत, आर्थिकदृष्ट्या जे नाजूक विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तर यामुळे देखील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि त्यावरती हा प्रयोग देखील आम्ही करत आहोत. आता याबरोबर अजून काही जे प्रयोग आहेत ते आपल्याला करता येतात किंवा अजून काही करता येण्यासारखे उपक्रम जे आहेत ते या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. तुमच्याकडेही वेगवेगळे उपक्रम तुम्ही घेत असाल किंवा राबवत असाल त्याची देखील कमेंटमध्ये तुम्ही अवश्य माहिती द्या. जसं की आपण काय करू शकतो, कमवा शिका ऑन कॅम्पस सुरू करू शकतो. जे गरजू विद्यार्थी आहेत, काही आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी असतात, त्यांना कामावरती जावं लागतं किंवा शैक्षणिक खर्च त्यांना त्या ठिकाणी निघत नाही. यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यांसाठी ऑन कॅम्पस कमवा शिका चालू करता येते का याचा देखील विचार करावा लागणार आणि शक्य असेल तर ते आपण करू शकतो. त्यानंतर डिजिटल क्लासरूम. आता हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण ज्या वर्गामध्ये शिकवतो तिथं आता तंत्रज्ञान आलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे आणि आपल्याला मागे राहता येणार नाही. म्हणून आपल्याकडे किमान फ्लॅट पॅनल, आता तुम्ही जे पाहत आहात, हा जो व्हिडिओ मी बनवत आहे तो हा फ्लॅट पॅनलवरती बनवत आहे. तर असे फ्लॅट पॅनल वर्गामध्ये आले पाहिजे, जेणेकरून एंगेजमेंट जी आहे ती वाढेल आणि साऊंड, माईक इत्यादी गोष्टी सुद्धा असणं आवश्यक आहे, ज्याला डिजिटल क्लासरूम म्हणू शकतो आपण. किमान 2-3 डिजिटल क्लासरूम आपल्या महाविद्यालयात असणं गरजेचं आहे आणि त्यावरती सातत्यानं नियमित आपण तास घेणं देखील गरजेचं आहे. तर ही जी एंगेजमेंट आहे ती वाढेल आणि विद्यार्थ्यांना या
सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मिळून रुची निर्माण होईल आणि ते महाविद्यालयामध्ये येतील. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर अभ्यासक्रम पूरक स्किल कोर्सेस, आता हे देखील फार महत्त्वाचं आहे. NEPमध्ये तसे स्किल कोर्सेस इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. परंतु आपल्या स्तरावर आपण अजून या अभ्यासक्रमाला लागून काही स्किल कोर्सेस चालवू शकतो का, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. जसं फोटोग्राफीचा, व्हिडिओग्राफीचा, कारण ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो लग्न, विविध सोहळे जे असतात त्यासाठी कॅमेरामन किंवा हे सांगितले जातात. तर अशा प्रकारचे कोर्सेस आपण महाविद्यालयात सुरू करू शकतो का? व्हिडिओग्राफी असेल किंवा त्या ठिकाणी फोटोग्राफी असेल किंवा इतरही, जसं की सोशल मीडिया हँडलिंग हे फार महत्त्वाचं आहे. रील्स बनवणे, YouTubeसाठी क्रिएशन करणे, यावरती काही कोर्सेस आपल्याला चालू करता येतात का? हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांना आपण आकृष्ट केलं पाहिजे. तर असाही प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यानंतर वेगवेगळे क्लब किंवा ज्याला मंडळं म्हणतो ती आपण स्थापन केली पाहिजे. जसं अभ्यास वाङ्मय मंडळ किंवा विज्ञान मंडळ किंवा वाचन क्लब किंवा रीडिंग क्लब, अशा प्रकारचे विविध क्लब, फोरम्स हे आपण महाविद्यालयामध्ये स्थापन करून विद्यार्थ्यांचं एंगेजमेंट त्यामध्ये वाढवलं पाहिजे. हे आम्ही आमच्याकडं त्या ठिकाणी करतो. परंतु यामध्ये फारशा ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. त्या ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असतो आणि तो वाढवण्यावरती आमचा भर असणार आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे बेस्ट अटेंडन्स अवॉर्ड. सेमिस्टरच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी जो विद्यार्थी नियमित असेल, जो विद्यार्थी जास्तीत जास्त क्लासला ज्याची अटेंडन्स असेल, त्याला आपण एक बेस्ट अटेंडन्स अवॉर्ड या ठिकाणी देऊ शकतो. एक प्रमाणपत्र द्यायचं किंवा एखादं बक्षीस द्यायचं, त्याचं नाव सूचना फलकावर लावायचं किंवा इतरही काही अचिव्हमेंट असतील, विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी असतील, त्यांचे नंबर आले असतील, स्पोर्ट्समध्ये असो किंवा कल्चरलमध्ये असो किंवा शैक्षणिक असो, त्यांची नावं आपण जर सूचना फलकावर लावली तर इतरही विद्यार्थी ते पाहतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक अशा प्रकारची रुची निर्माण होण्यास मदत होते की आपलंही नाव हे बोर्डवर आलं पाहिजे. तर हेही आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी करता येईल की पालकांना आपण आपला पाल्य महाविद्यालयात उपस्थित आहे का नाही किंवा तो नियमित येतो का नाही याची माहिती देणं. त्यासाठी त्यांचे नंबर घेऊन त्यांना SMS करणं किंवा WhatsApp करणं किंवा ऑनलाईन कुठल्या तरी पद्धतीने त्यांच्या पालकांना कळलं पाहिजे किंवा आपला मुलगा, आपली मुलगी महाविद्यालयात जाते का नाही. महाविद्यालयातून सरांचा फोन येतो, सरांचा मेसेज येतो किंवा WhatsApp येतं. तर हे एक आपण करू शकतो. याचा देखील चांगला परिणाम होईल किंवा पॉझिटिव्ह परिणाम होईल असं वाटतं. त्यानंतर अजून एक गोष्ट अशी करता येते की उपस्थितीला अंतर्गत गुणांशी जोडणे, म्हणजे अटेंडन्स जी आहे, तसं आता आपल्या विद्यापीठानं या ठिकाणी उपस्थितीसाठी काही गुण दिलेले आहेत इंटरनल. परंतु आपण देखील त्यांना, विद्यार्थ्यांना सांगून की हे तुम्ही जर वर्गात उपस्थित राहिला तरच तुम्हाला गुण मिळतील किंवा अंतर्गत गुण आपण जे देतो ते आपण सगळ्याच विद्यार्थ्यांना सारखे देतो. जे येत नाहीत त्यांना देखील देतो, जे येतात त्यांना देखील देतो. पण तो जर आपल्याला फरक करता आला, म्हणजे जे विद्यार्थी नियमित आहेत त्यांना 20 पैकी समजा 17-18 गुण आपण दिले आणि जे नियमित नाहीत त्यांना नेमकं बाउंडरीच्या पुढे नेऊन सोडलं, म्हणजे त्यांना जे पास होण्याचा क्रायटेरिया आहे त्याच्या थोडंसं पुढे नेऊन सोडलं, तर याचा परिणाम देखील होऊ शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम आपल्याला महाविद्यालयामध्ये राबवता येतात आणि आम्ही जे उपक्रम राबवतो तशा प्रकारचे उपक्रम तुम्ही तुमच्या महाविद्यालयात राबवता का किंवा यापेक्षा काही वेगळे उपक्रम आहेत का किंवा पेक्षा काही वेगळं आपल्याला करता येते का, कृपया तुम्ही कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.